जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी असतात. मी पालकमंत्री आहे. अजूनपर्यंत अधिकृत आमच्याकडेच माहिती आलेली नाही. तर मग संबंधित जे लोक जे गावकऱ्यांना आमच्या ग्रामस्थांना भडकवत आहेत, माहिती देत आहेत, त्यांनी आमच्या पण ज्ञानात थोडं भर टाकावं ना, की कुठून माहिती बाबा आली. आम्हालाच माहित नाही प्रकल्प कुठला, पण त्यांना कळलं. म्हणून ह्याची चिंता आम्हालाही वाटली. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केलं, बोलतो मॅडम हे कुठली माहिती देत आहेत. मला साहेब मलाही माहिती नाही हे कुठली माहिती देत आहेत. म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगतो की ग्रामस्थांनी सावध राहावं, उगाच माती भडकू नये. आम्ही लोकांमध्ये निवडून आलेलो लोकप्रतिनिधी आहोत. मला तिसऱ्यांदा लोकांनी निवडून दिलेले आहेत. सर्वात जास्त लीड देवगडवरून मला मिळालेली आहे. आत्ताच 6 महिन्या अगोदर आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले भाई पारकर, आमचे सदा ओगले साहेब निवडून आले त्याच भागात. तर आमच्या बाजूनी जनभावना आहे. आम्हाला लोकांचं मत मिळून मी इथे बसलेलो आहे. म्हणून लोकांना फसून लोकांना अंधारात टाकून काही करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून व्हॉट्सॲपची माहिती वाचून कुठले तरी माती भडकवण्याच्या उद्दिष्टाने, जसं मी तुम्हाला बोललो, ह्या काही शक्ती आहेत जे भारताच्या विरोधात, त्यांना पगार कुठल्याच्या बाहेरच्या NGOवरून भेटतं आणि इथे येऊन लोकांची माती भडकवायची, विकासाला विरोध करायचा. आता लोकांची एवढी माती भडकवायची की ग्रामसभा घ्यायला लावायचं, पण मुळामध्ये कशाचा प्रकल्प, उद्या अगर सोलारचा प्रकल्प असेल तर, उद्या अगर MIDC येत असेल त्याला पण विरोध करणार, मग काय उपयोग आहे. ह्याच्यापेक्षा बघून घेऊ, अंदाज घेऊ, समजून घेऊ, त्याच्यात भूमिका घेऊ.